मुंबई में भाजपा के वरिष्ठ नेता नितिन नबीन के राष्ट्रीय अध्यक्ष बनने को पार्टी कार्यकर्ताओं के लिए गर्व का क्षण बताते हुए भाजपा प्रवक्ता नवनिर्वाचित पार्षद नवनाथ बन ने कहा कि भाजपा ही ऐसा दल है जहां बूथ प्रमुख प्रधानमंत्री बन सकता है और सामान्य कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष। सरवनकर के आरोपों पर नवनाथ बन ने चुनावी हार पर आरोपों को खारिज करते हुए कहा कि हार जीत चुनाव का हिस्सा है, किसी पर आरोप लगाकर विवाद नहीं बढ़ाना चाहिए। संजय राउत के बयान पर पलटवार करते हुए उन्होंने कहा कि नगर सेवक होटल में सिर्फ आपसी परिचय के लिए मिले थे, बयान जानबूझकर दिए जा रहे हैं। नितीन नबीन सारखे एक सर्वसामान्य कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत। ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण एकमेव पार्टी आहे की जिथं सर्वसामान्य बूथ प्रमुख देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, सर्वसामान्य बूथ प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो। आणि मी नितीन नबीनजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। एक कार्यकर्ता म्हणून ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे। सर, आज समाधान सर्वोच्चने आणि पत्रकारितेत घेऊन म्हणाले की भाजपने मदत नाही केली, त्यामुळे आम्ही हरलो। खरं तर अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देखील पराभूत झालेत। आम्ही असं म्हटलं का की सरवणकरांनी मदत केली नाही किंवा अन्य कोणी मदत केली नाही। निवडणुकीमध्ये विजय पराजय होत असतो। अशा पद्धतीने एकमेकांमध्ये आरोप करून महायुतीमध्ये वितुष्ट येऊन असे वक्तव्य करू नये। हॉटेल पॉलिटिक्सवर आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, याबद्दल एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्टपणे सांगितले की आपल्या नगरसेवकांची एकमेकांना ओळख व्हावी, यामुळे लोकांना हॉटेलमध्ये ठेवले। यामुळे कोणाला घाबरायची गरज नाही, कोणाला भीती वाटण्याची गरज नाही। जाणीवपूर्वक संजय राऊत अशी बयानबाजी करतायत। संजय राऊतांनी आपल्या पक्षाकडे जरा जास्त लक्ष द्यावं। मुंबईमध्ये कोणाचे महापौर पाहिजे? महायुतीचा महापौर मुंबईमध्ये होणार, याच्यामध्ये काहीही सस्पेन्स नाही। मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिलंय, त्यामुळे महायुतीबद्दल सस्पेन्स नाही। थोडे दिवस जाऊ द्या। 15 दिवस लोकांनी भरपूर मेहनत केलेली आहे। येत्या काही दिवसामध्ये महापौराचा प्रश्न देखील निकाली निघेल।